नमस्कार मंडळी, भुईमुगाचं उत्पादन घेताना इक्रिसॅट तंत्रज्ञान जर वापरलं तर निश्चितच खूप फायदा होतो. ज्या जमिनीमध्ये भुईमुग घ्यायचा आहे ती जमीन पूर्ण निचऱ्याची, मध्यम प्रतीची आणि पूर्व मशागत चांगली केलेली अशी असावी. सेंद्रिय युक्त शेणखत एकरी 5 ट्रॉल्या घालून मातीमध्ये मिसळून घ्यावं. त्यानंतर उताराला आडवा रुंद वरंबा म्हणजेच 5 ते 6 इंच उंचीचे गादी वाफे आणि सऱ्या पाडून घ्यावेत. म्हणजे गादी वाफ्यांवर भुईमुगाची टोकण करणं सोपं जातं. गादी वाफा असल्यामुळे आऱ्या जमिनीत घुसतात आणि शेंगा चांगल्या पोचतात. रुंद वरंबा काढल्यानंतर तुषारने तो पूर्णतः भिजवतात. वापसा आल्यावर DAP 150 किलो गादी वाफ्यावर पसरून थोडंसं पंजानं माती आड केल्यानंतर तुषारनं पुन्हा भिजवून लासो या तणनाशकाची फवारणी करून घ्यावी. मग त्यावर 7 ते 20 ग्रॅम मायक्रॉनपर्यंतची पारदर्शक फिल्म व्यवस्थित बसवून घ्यावी. त्याच्यावर ठराविक अंतरावर अगोदरच भोकं 4 सेंटीमीटर व्यासाची पाडलेली असतात. प्रत्येक छिद्रात भुईमुगाच्या 2 बिया टोकाव्यात. इक्रिसॅट तंत्रज्ञानात ICGS 11, TAG 26, TG 24 या वाणांचा वापर करावा. बियाणं टपोरं, निरोगी, पूर्ण पोसलेलं आणि 85% जास्त उगवण क्षमता असलेलंच वापरावं. अशा पद्धतीनं गुंठ्याला 1 ते 1.25 किलो बियाणं टोकावं. त्यानंतर 6 तास तुषार चालवावा. त्यामुळं बियाणं आणि माती यांचा संपर्क आल्यामुळे बियाणं उगवतं. या पद्धतीमध्ये भुईमुगाला उगवून आल्यानंतर 15 ते 21 दिवसांनी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये मिळण्यासाठी मल्टीप्लेक्स किंवा ऑर्मिकेम या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. त्याचप्रमाणे गुंठ्याला 1 किलो जिप्सम फुलं लागायच्या वेळी डहाळ्याच्या बुडाला पडेल अशा बेतानं घालावा. मंडळी, तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देणं यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. फुलं येण्याच्या वेळी, आऱ्या सुटण्याच्या वेळी, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तुषार सिंचन जास्त वेळ चालवावं. मात्र उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी ते फुलं येईपर्यंत पाण्याचा ताण दिला तर काहीक वाढ होत नाही आणि शेंगांचं उत्पादन चांगलं वाढतं. तसंच काढणीपूर्वी सुद्धा 15 दिवस पाणी देऊ नये. अशा पद्धतीने भुईमुगाची लागवड केल्यास भरपूर फायदे मिळतात. गादी वाफा सरी पद्धतीनं टोकण केल्यानं पाण्याचा योग्य निचरा होतो. मुळ्या कुजत नाहीत. भुसभुशीतपणामुळे आऱ्या जमिनीत घुसतात. घुसलेल्या आऱ्याला शेंगा लागतात आणि त्या चांगल्या टिपूर भरतात. डहाळ्यांची उत्पादनक्षम वाढ होते. आच्छादन पेपरच्या वर सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये घुसू शकत नाहीत. त्यामुळे जमिनीतल्या आऱ्यांशी स्पर्धा होत नाही. संपूर्ण अन्नांश, हवा, पाणी जमिनीच्या आऱ्यांनाच मिळतं. त्यामुळं एकसारख्या आणि वजनदार शेंगा मिळतात. सेंद्रिय खत आणि रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी मल्टीप्लेक्सची फवारणी, जिप्समचा योग्य प्रमाणात वापर, तुषार सिंचनाचं पाणी योग्य वेळी पाहिजे तेवढा ओलावा ठेवण्यासाठी दिल्यामुळे भरपूर शेंगा पोसल्या जातात. एकरी साधारणतः या सर्व पद्धतींचा वापर केल्यास 5 टनापासून 8 टनापर्यंत उत्पादन मिळू शकतं. अर्थात पॉलिथिन पेपर आणि इतर गोष्टींसाठी नेहमीपेक्षा 10 ते 15% खर्च हा जास्त येतो. पण नेहमीपेक्षा दुपटीने किंवा तिपटीने जास्त उत्पादन मिळू शकतं. त्यामुळे इक्रिसॅट पद्धतीनं भुईमुगाचं पीक घेणं हे नक्कीच फायद्याचं ठरतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.